मराठवाडा आणि विदर्भात मान्सून दाखल झालाय। मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मान्सून दाखल झालाय। तसेच विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याचा भागही मान्सूनने व्यापला। भिवंडीत जोरदार पाऊस झाला, त्यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं होतं। तर पद्मानगरमधील अनेक नागरिकांच्या घरात गटाराचं दूषित पाणी शिरले, यामुळे मनपा प्रशासनाला नाले सफाईचा डावफोल ठरलाय। तर दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातील वेळ नदीला पूर आला। यानंतर 4 गावांचा संपर्क तुटलाय। जातेगाव, बुद्रुक, जातेगाव, खुर्द, करंदी आणि मकई या गावांचा संपर्क तुटलाय। वेळ नदीवरील पूल हे पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटलाय। महाबळेश्वरमध्ये पावसाने धुवाधार बॅटिंग केली। जवळपास 2 तास सलग मुसळधार पाऊस पडल्याने पर्यटकांचे चांगलेच हाल झाले। पावसामुळे गटारे तुंबल्याने महाबळेश्वरमधील रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं। यामुळे जिल्ह्यासह राज्यातून आलेले पर्यटक वैतागले। लातूर शहरात जोरदार पाऊस झाला। या पावसामुळे इस्लामपुरा भागातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्याने अनेकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान झालंय। तर नुकसान झाल्यामुळे नागरिकांनी सरकारने मदत करावी अशी मागणी केली। लातूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। मात्र पाणी साचल्याने नालेसफाईची पोलखोल झाली। पाणी साचलेल्या परिसरात नालेसफाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळलाय। त्यामुळे रामतीर्थ गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। जीवनावश्यक वस्तूसह घरातील साहित्य पाण्यात भिजल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले। त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली। मेट्रो 3च्या वरळी मेट्रो स्थानकातही छताला गळती लागली। तिकीट काउंटरजवळ छत गळती झाली। मेट्रो स्थानकावर गळतीखाली चक्क बादली लावली गेली, त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। मुसळधार पावसामुळे पुण्यातील ससून रुग्णालयाच्या ब्लॉक नंबर 13 मधील वेटिंग हॉलमध्ये पावसाचं पाणी शिरलंय। त्यामुळे तिथे बसलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पत्र्यावरून वाहून येणाऱ्या पाण्यामुळे वेटिंग हॉलमध्ये पाणी शिरलं। बदलापुरात मुसळधार पावसामुळे घर कोसळले। घरकुल योजनेचा दुसरा हप्ता न मिळाल्याने घरावर छत टाकायचं बाकी होतं। यामुळे पावसाचं पाणी घरातील जमिनीत मुरलं आणि घर कोसळले। शासनाने दुसरा हप्ता दिला असता तर डोक्यावर छत राहिलं असतं अशी खंत त्यांनी व्यक्त केली। कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे सोनारपाडा गावातील घरावर 50 वर्ष जुनं वडाचं झाड कोसळलंय। झाड खूप मोठं असल्यामुळे घरांचं नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत जीवितहानी मात्र झाली नाही। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडजवळच्या कशेडी बोगद्याजवळ मोठा धोका निर्माण झालाय। मुसळधार पावसामुळे या भागात दरडी कोसळत आहेत, त्यामुळे वाहन चालकांसाठी हे प्राणघातक ठरू शकतं। या बोगद्याजवळचा रस्ता डोंगर फोडून तयार करण्यात आलाय। पहिल्याच पावसात दरडी आणि मोठ्या प्रमाणात दगड कोसळू लागले। बीडच्या लिंबोडी येथील प्रकल्पाचे दरवाजे पाटबंधारे विभागाने न बसवल्याने पाट फुटलाय। यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच विहिरींचं मोठं नुकसान झालंय। तर पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाने नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। अहिल्यानगरमधील कर्जतच्या मिरज गावात आठवडे बाजार भरला होता, मात्र जोरदार पाऊस आल्याने भाजीपाला वाहून गेलाय। आधीच शेतात झालेले नुकसान नंतर बाजारात भाजीपाला वाहून गेल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली। मुंबईतील एपीएमसीत हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात अतिनुकसानकारक ठरलाय। मे महिन्यात पावसामुळे हापूस आंबे गळून पडल्याने एपीएमसीतील हापूसचा हंगाम व्यापाऱ्यांच्या हातातून गेला। त्यामुळे व्यापाऱ्यांना तब्बल 125 कोटींच्या नुकसानाचा फटका बसला। सांगलीच्या शिरोळा तालुक्यात मुसळधार पावसात रुग्णाला पायपीट करून रुग्णवाहिकेपर्यंत आणण्यात आलं। मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेल्याने रुग्णाला स्ट्रेचरवरून भर पावसात अर्धा किलोमीटर अंतर कापून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आलं। बार्शी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथड्या भरून वाहत आहेत। यावेळी एका एसटी बस चालकाने बस थेट पुराच्या पाण्यात घातले। पुलाचा कसलाही अंदाज नसताना बसमधील प्रवाशांची जीवाची काळजी न करता बस पुलावर चढवली। या घटनेमुळे चालकावर बार्शी आगार प्रमुख यांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती। कल्याण डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह पावसाला जोरदार पाऊस बरसला। यामुळे सोनारपाडा गावातील गणेश म्हात्रे यांच्या घरावर 50 वर्षे जुने वडाचे झाड कोसळले। तर झाड पडल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांकडून कटरच्या सहाय्याने झाड कट करून घरावरून काढण्यात आले।
सोलापुरात 4 ते 5 दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली, त्यामुळे मोहोळ तालुक्यातील सीना नदी दुथडी भरून वाहू लागले. सध्या सीना नदीचं पाणी पातळी वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. अकोल्याच्या पातूरमध्ये लिंबूच्या शेतात प्रचंड नुकसान झाले. 2 एकर शेतात लावलेल्या लिंबूच्या 300 झाडांपैकी 225 झाडे वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे आडवी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. IIT मुंबईच्या पवई येथील लेक साईड परिसरात मगर मुक्त संचार करताना आढळून आले. मंगळवारी रात्री साधारण 6 फूट लांबीची मगर येथील रहिवाशांना वावरताना दिसली. दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील गिव्हाकुठे मधील शेतशिवारात वीज कोसळून गोठा जळून खाक झाला. गोठ्यातील 2 तुषार सिंचन संच, काहीचा चारा, बियाणे, खत, PVC पाईप, ताडपत्री आगीत जळून खाक झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. जालन्याच्या मोहोळाई शिवारात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी गोठ्यात वीज कोसळून गाय जागीत ठार झाले. त्यामुळे शेतकरी साहेबराव पालकर आर्थिक नुकसान यांचं झालं, तर या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नागपूर जिल्ह्यातील भामेवाडा शिवारात वादळी वाऱ्यासह वीज पडून एकाचा मृत्यू झाला. प्रकाश दौलत हे बकरी चारायला गेले असता वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात वीज अंगावर पडून मृत्युमुखी पडलेल्या 5 व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख रुपये किमतीच्या धनादेशाचं वाटप करण्यात आले. भोकरदन तहसील कार्यालयात आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते हे धनादेश वितरित करण्यात आले. मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणात अभिनेता डिनो मोरियाची 6 तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचं तपासात समोर आलं. एसटीच्या ताफ्यात आता स्मार्ट लालपरी दाखल झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्मार्ट बसची पाहणी केली. या बसमध्ये 8 CCTV कॅमेरे असून एसटी बस चालक मद्यधुंद अवस्थेत असेल किंवा झोपेत असेल तर विशेष अलार्मची व्यवस्था आहे. मच्छीमारांसाठी राज्य सरकारी बँकेकडून 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश आलंय. महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या सूचना राणेंनी दिल्या. पावसाळा आणि त्यानंतर निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता शिधापत्रिकेवरील 3 महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्यांची उचल 31 मे पर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी AI तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्याने या नवीन बसेस अधिक सुरक्षित असतील. AI आधारित एसटी बस प्रवासाचीही सुरुवात ठाणे नागपूर महामार्गावरून होते. बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रोच्या निविदा निघाल्या असून 37 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पात 15 स्टेशन असणार आहेत. बदलापूर शहरात मेट्रो 14चं कारशेड होणार आहे. या सगळ्या प्रकल्पासाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. विरारमध्ये बुलेट ट्रेन स्थानकावर पहिल्या स्लॅबचं कस्टिंग सुरू आहे. हा स्लॅब 50 मीटर लांब, 35.32 मीटर रुंद असून सुमारे 300 मिलीमीटर जाडीचा आहे. विरार बुलेट ट्रेन स्थानक हे डोंगरावर असणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये वेटिंग लिस्ट आता कालबाह्य होणार आहे. रेल्वे आता प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट देण्याच्या योजनेवर काम करते. 2030 अखेर सामान्य दिवसांमध्ये प्रत्येक प्रवाशाला कन्फर्म सीट उपलब्ध करून देण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. अष्टविनायक गणपती मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विकासासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. याबाबत अजित पवार यांनी एक्सपोज करत माहिती दिली. या विकासासाठी 147 कोटी 81 लाख रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती आहे. अवकाळी मान्सूनपूर्व पावसामुळे शेकडो शेत पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे शासनाकडून सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर व्हावी असं निवेदन सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. काल नवी मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 18वर गेली. यामुळे मुंबई, पुणे, ठाणे पाठोपाठ नवी मुंबईत सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे.
राज्यभरातील 11वी प्रवेशासाठी सुरू झालेली ऑनलाईन प्रक्रियेला अजूनही म्हणावा तसा सूर सापडला नाही. संकेतस्थळ वारंवार हँग होणे, पसंती क्रमांकासाठी आवश्यक पर्याय न दिसणे, शोधण्यात वेळ जाणे आणि शुल्क भरण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालक वैतागले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वी आणि 12वीच्या कंपार्टमेंट परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया 30 मे पासून सुरू होणार आहे. पक्षीप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात फ्लेमिंगो दाखल झाले. स्थलांतराच्या प्रवासात फ्लेमिंगो आठवडाभर नांदूर मध्यमेश्वर येथे मुक्कामी असणार आहे. मूल तालुक्यातील आगडा गावात शिकारीच्या शोधात फिरणाऱ्या एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झालाय. आगडी येथील बाबूराव निकोणे यांच्या घराशेजारील विहिरीत हा बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय. 5 वर्ष वयाचा हा बिबट नर जातीचा आहे. कोल्हापुरातल्या पन्हाळ्याच्या पायथ्या खालतवाडी भसलेवाडी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला. मागील 15 दिवसांपासून 3 कुत्र्यांचा फडशा पाडला असून 15 फूट उंच गॅलरीत झेप टाकून बिबट्याने कुत्र्याला पकडून नेले. परिसरात बिबट्याचे ठसे सुद्धा आढळले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आता निर्माण झालं. बदलापूरच्या म्हाडा कॉलनी भागात स्लॅबचा प्लास्टर कोसळला. या दुर्घटनेत एक महिला जखमी झाली. पावसामुळे ही बिल्डिंग जीर्ण झाली असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने या संदर्भात योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. शिरूर तालुक्यातल्या तमदलगे इथं सख्ख्या भावानं 6 लाख रुपयांची सुपारी देऊन भावाचा खून केलाय. निमशिरगाव येथील अविनाश पाटील यांचा मंगळवारी खून झालाय. त्याचा भाऊ जिनगोंडा पाटील यानं 6 जणांना भावाला मारण्यासाठी सुपारी दिली. दीपक घरात दारू पिऊन त्रास देत असल्याने सुपारी दिल्याची कबुली भाऊ जिनगोंडा पाटील यांच्याकडून पोलिसांकडे माहिती देण्यात आली. उल्हासनगर पोलिसांनी सोन्याची चेन लंपास करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. 78 वर्षीय वृद्ध व्यक्तीच्या गळ्यातून सोन्याची चेन लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास घेत आरोपीच्या मुसक्या मारल्या. नवी मुंबईच्या वाशीतील अनधिकृत डान्स बारवर कारवाई करण्यात आली. द रेस नावाच्या डान्स बारवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कारवाई केली. या कारवाईनंतर डान्स बारमधील 40 महिलांची सुटका करण्यात आली. तर बार मॅनेजरसह एकूण 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मकोकाच्या आरोपीने परभणीमध्ये भर रस्त्यावर धिंगाणा घातला. यावेळी त्याने जिल्हा रुग्णालयातील नर्सलाही मारहाण करण्यात आले. आरोपी धिंगाणा घालत असतील तर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी. बेळगावात लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय. नवऱ्याची आई आंधळी असल्याने मुलीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. रात्री मुलगी बेपत्ता झाली होती. तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह विहिरीत आढळला. बुलढाणा शहराच्या मध्यवर्ती भागात चोरट्यांनी दुकानातील तब्बल 225 तेलाच्या डब्यांसह इतर धान्यांची चोरी केली. हा सुमारे 4.5 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. ही घटना रात्री घडली. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली. अकोला शहरातील मोरणा नदीच्या पात्रात एक अनोळखी इसमाचा मृतदेह नदीकाठच्या ठिकाणी आढळून आलाय. पावसामुळे पुराच्या पाण्यामध्ये मृतदेह वाहून आल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी यावेळी पंचनामा केला. नेमका मृतदेह कोणाचा या संदर्भातला आता शोध पोलीस घेतात. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सर्व्हिस रोडच्या पुलाखाली एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळलाय. पोलिसांनी पंचनामा करून हा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. पोलीस या संदर्भातला अधिकचा तपास करत आहेत. जालन्यात उत्पादनांची परवानगी नसलेल्या विनापरवाना खतावर कृषी विभागानं मोठी कारवाई केली. या कारवाईत फॉस्को जिन्सम पावडर नावाचा तब्बल 320 मॅट्रिक टन खत हे जप्त करण्यात आलंय. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून 19,20,000 किमतीचं खत हे जप्त केलं. नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात गोवंश जातीचं मांस घेऊन जाणाऱ्या वाहनांचा अपघात झालाय. वाहनात स्ट्रॉबेरीचा बॉक्स आणि पोत्यांमध्ये गोवंश जातीचं मांस सापडलंय. वाहन उलटल्याने मांस तस्करीचं रॅकेट हे समोर आलं. जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय. शहरातील दर्गा हजरत नूरशहा वली मस्जिद येथे पोलिसांनी हा छापा टाकलाय. या कारवाईत पोलिसांनी 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. तर या प्रकरणी 12 जुगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे.
अमरावतीत 2 लाखांचा सुगंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. नागपुरी पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शाखा 1ने ही कारवाई केली. एकूण 3,528 गुटख्यांचे पॅकेट हे जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोघांविरोधात कारवाई करण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली. हिंगोलीत गेल्या 9 ते 10 दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. त्यात वसमत येथील बसस्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली.